नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकार लागू करणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या ठिकाणी भावांतर योजना. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकार लागू करणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या ठिकाणी भावांतर योजना. मग ही भावांतर योजना नक्की आहे तरी काय? या भावांतर योजनेचा फायदा सामान्य कास्तकार बांधवांना कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि मोदी सरकार ही भावांतर योजना का लागू करणार, कधी लागू करणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आता सविस्तरपणे आपण पाहूया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकार लागू करणार या ठिकाणी भावांतर योजना. मग भावांतर योजना काय आहे आज समजून घेऊयात व ही योजना मोदी सरकार का आणि कधी लागू करणार हे सुद्धा बघूयात. बघा मित्रांनो, भावांतर योजना म्हणजे काय की आता सरकारचा जो हमी भाव आहे तो आहे 4,892 रुपये प्रति क्विंटल. आता ज्यांनी या ठिकाणी सोयाबीन आत्तापर्यंत विकून टाकले तर त्यांनी कुणी 4,000ला विकले, कुणी 41ला विकले. भावांतर म्हणजे काय की भावातील अंतर म्हणजे हमी भाव आणि तुम्ही विकलेला भाव यामधील असणाऱ्या अंतराला भावांतर असं म्हणतात. आणि आता मोदी सरकार काय करणार आहे, DBT अंतर्गत असा विचार चालू आहे की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी हे जे भावांतर आहे ते देण्यात येईल, म्हणजे भावातील फरक देण्यात येईल. मी तुम्हाला उदाहरणादाखल समजावून सांगतो की समजा आता एक व्यक्ती आहे, समजा कोणीही आपण एक धरलं गृहीत किंवा चला रामचंद्र नावाचा व्यक्ती आहे समजा. तर या व्यक्तीला 10 क्विंटल सोयाबीन झालं होतं, त्यांनी ते 10 क्विंटल विकलं. समजा 10 क्विंटल सोयाबीन विकत असताना त्यांना या ठिकाणी 4,100 रुपयाचा दर मिळाला. सरकारचा दर आहे 4,892. आता यांनी विक्री केली 4,100च्या रेटवर. 4,892 मायनस 4,100 म्हणजे निघणारा फरक किती, 792. तर या फरकाला भावांतर असं नाव देण्यात येईल. मग 792 गुणिले किती क्विंटल होतं रामचंद्र यांचं सोयाबीन, 10, बरोबर 7,920 रुपये. म्हणजे रामचंद्र यांच्या खात्यावरती थेट 7,920 रुपये प्रति क्विंटलचा हा फरक म्हणजे भावांतर या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. डायरेक्ट DBT अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डायरेक्ट अकाउंटवर पेमेंट येईल. तर आता हे तुमच्या मनात असेल की सरकार असं का करणार आहे. तर बघा आता 70-75% तर सोयाबीन मार्केटमध्ये येऊन गेले, राहिले 20-25% सोयाबीन. आता एवढं सोयाबीन आहे तर मग झालेल्या 70-75% कास्तकार बांधवाचं नुकसान कोण भरून देणार. आणि या कास्तकार बांधवांनी भरभरून यांना मध्य प्रदेशमध्ये मतदान केले, भरभरून यांना या ठिकाणी महाराष्ट्रात मतदान केले. आणि म्हणून कुठंतरी आपलीही काहीतरी या ठिकाणी कर्तव्याची हमी असं सरकार विचार करते. म्हणून मोदी सरकार भविष्याच्या काळात भावांतर योजनेला हिरवा कंदील देऊ शकते आणि प्रत्येक राज्य सरकारवरती 50% अमाऊंट तुम्ही क्लिअर करा, 50% केंद्र सरकार करेल. या धर्तीवरती हा फॉर्म्युला होऊ शकतो. असं घडलं तर DBT अंतर्गत डायरेक्टली तुम्हाला हा जो भावांतरमधील फरक आहे आपल्या अकाउंटवर येताना दिसू शकतो. मोदी सरकारने देखील याच्यावरती जो ग्रीन सिग्नल आहे तो लवकरात लवकर द्यावा आणि माझ्या हवालदिल झाल्या कास्तकार बांधवाला या ठिकाणी खूप मोठं फूल नाही पण एक फुलाची पाकळी प्रदान करावी एवढीच या ठिकाणी विनंती. तर ही होती सध्याची अपडेट. याबद्दल आपलं काय मत आहे हे आपण कळवू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.